बाजारात जी खूपच महाग मिळणारी जी अशी मिठाई आहे, ती मिठाई मी आज घरी बनवली आहे आणि शेपवरून तर तुम्हाला समजत नसेल, शेप परफेक्ट नाही आहे, पण टेस्ट एकदम परफेक्ट झालेली आहे. तर बरोबर ही आहे काजू कतली. आणि हॅलो, नमस्कार सगळ्यांना. वेलकम बॅक टू समृद्धी सिंपल लाईफ. आणि मी समृद्धी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि एक छानशी रेसिपी आज सगळ्यांचीच फेवरेट असणारी रेसिपी आहे आणि मुलांना तर खास आवडतेच. तर काजू कतली बनवते आणि मला वाटलं नव्हतं इतकी सोपी रेसिपी आहे. पण चला ट्राय करूया आपण. आता मी इथं छोट्या साईजचा कप घेतला आहे आणि तो एकच मेजरमेंटनी मी 2 कप काजू मोजून घेतलेत. म्हणजे एक तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे ना त्या साईजचा कप घ्या तुम्ही. आता हे काजू भिजवले वगैरे नाही आहेत, बऱ्याचशा मेथड आहेत. तर मी आधी पहिलं म्हटलं ही ट्राय करून बघू आपण. काजू मिक्सरला लावले. मिक्सरला लावल्यानंतर काजूची खूप जास्त अशी बारीक, म्हणजे खूप जास्त वेळ मिक्सरला नाही लावायचे, कारण काजूमध्ये खूप तेल असतं, तर ते लगेच तेल सोडायला सुरुवात करतं. मग त्यावेळेला ती काजू कतली आपली सक्सेसफुल होणार नाही. आता काजू असे छान पल्स मोडवरती लावून ना त्याचं असं पीठ बनवून घेतलं आहे आणि छान गाळून घेतलं असं चमच्यानी दाबून. तर असं टेक्स्चर आपल्याला हवं आहे काजू कतलीसाठी. सेम कपनी मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि साखर अशी जरा फ्लॅट करून घेतली, कारण की आपल्याला त्या अंदाजाने त्याच्यामध्ये पाणी टाकायचे. आता साखर बुडेल इतकंच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पाक आपल्याला काही स्पेशल करायचा नाही आहे. साखर बुडाली पाहिजे इतकं याच्यामध्ये मी पाणी टाकले आणि मस्त त्या पाकाला साखरेच्या पायाला ढवळून घेतलेलं आहे. आता थोड्या वेळाने साखर लगेच एक थोड्या वेळातच साखर मेल्ट व्हायला सुरुवात होते. तर अशी ऑथेंटिक रेसिपी आहे ना ही आपली. ही आपण सणावाराला कधीही बनवू शकतो, पटकन मुलांच्या बड्डेजला वगैरे बनवायला तर एक नंबर रेसिपी आहे. म्हणजे जितकी दिसते तितकी कठीण नाही आहे ती, आणि जितकी महाग मिळते तितकी तर अजिबात नाही आहे. अर्ध्या किमतीमध्ये घरी सहज होऊ शकते. आता बघा साखर मेल्ट करून करून त्याचं एकतारी पाक असा मी बनवून घेतलेला आहे. आणि पुढची प्रोसेस आहे ना ती जरा पटापट पटापट आपल्याला करायला लागते. म्हणजे इन्ग्रेडियंट्स जरा आजूबाजूला ठेवून द्या रेसिपी आधीच बघून. आता याच्यामध्ये मी काय केलं, जी पावडर होती ना काजूची ती सगळी याच्यात मिक्स केली आणि छान त्याला पटापट ढवळून घ्यायचे. जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढाई असेल ना, म्हणजे जी गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी बाजूला ठेवलेली, तर ती यूज करा, म्हणजे चिकटणार नाही जास्त. ह्याच्यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर टाकली आणि 2-3 चिमूटभर अशी वेलची पावडर टाकली. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पाहिजे तर टाका, नाही पाहिजे तर चालेल. पण मिल्क पावडरनी टेक्स्चर छान येतं म्हणून मी ॲड केली. 1 चमचाभर थोडंसं तूप टाकलेलं आहे. ओके. आता हे सगळं काय करायचं, आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे सगळं घट्ट होत नाही आहे तोपर्यंत. एकदा घट्ट झालं की मग पुढची प्रोसेस सुरू करायची आणि ह्याला फक्त मिक्स करत राहायचं आहे. कढईला लागून देऊ नका. बघा कढईला ते थोडंसं मिश्रण चिकटतंच, कारण की नॉनस्टिक नाही आहे, म्हणजे स्टीलची चांगली कढई आहे ही. ॲक्च्युली त्याच्यात काही तसं जळत वगैरे नाही, तरी पण ह्याला चिकटतंच आहे ते. आता मी इथे साईडला एक गोळा काढून बघितला, घट्ट झालं मिश्रण तसं. तर गोळा त्याचा एक बनतो बघा, एक गोळा असा बनतो की तो हाताला चिटकत नाही. म्हणजे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे काजू कतली बनवायला. आता ॲस्थेटिक असं माझ्याकडे बटर पेपर वगैरे नव्हता काय, म्हणून मी नॉर्मल प्लास्टिकची पिशवी घेतली होती. हे सगळं मिश्रण आहे ना प्लास्टिकच्या पिशवीला थोडंसं आधी तूप लावून घ्यायचं, कारण हे जे पीठ झालं आहे ना ते आपल्याला मळून घ्यायचं आहे छान. म्हणजे त्याला एक स्मूथनेस आणि ग्लॉसी फिनिश येते. आता प्लास्टिकच्या पिशवीवरती मी थोडंसं तूप टाकलं आणि ते पिशवीला पसरून घेतलं. तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तरी चालेल. मी खाली परात ठेवली आहे. आता हे बघा तूप आहे ना सगळं पसरवून घेतलं आणि जे बॅटर आपण लाटणं पण आहे ना, लाटायला लागेल आपल्याला हे, तर लाटण्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलं आहे मी. तर सगळं बॅटर काढून घेतलं मी याच्यामध्ये आणि हे असं दोन हातांनी एका हाताने असं छान मिक्स करून घ्या. प्लास्टिकचं पिशवीच आपल्याला पकडायला लागते, कारण हाताला चटके लागतात खूप. ते असं छान पिठासारखं, गव्हाच्या पिठासारखं मळून घेतलं आहे मी आणि मग ते छान सॉफ्ट होतं. मस्त ते एक नंबर होते. मार्केटची तर तुम्ही आणणारच नाही परत, कारण कॉस्ट कटिंग पण आपल्याला खूप होते ना याच्यामध्ये. आणि काजू काय तुकडा काजू घेतला तरी चालतो, फक्त तो तुकडा असतो, तर तोही म्हणजे अजून कॉस्ट आपली सेव्ह होऊ शकते. आता इथे मला ना बरीच लोकं काय करतात, स्केल वगैरे घेतात आणि स्केलनी छान मेजरमेंट घेऊन अशा हे करतात. तर माझं काय तसं हे नव्हतं. मी स्केल वगैरे घेतली नाही, डायरेक्टच करायला घेतलं आणि मग मुलं पण बाजूला वाट बघत होती कधी होते काजू कतली, त्याची त्यांना काही लागली होती. म्हणून मग मी पटापट त्याचे पीसेस करायला घेतले आणि छान बाजूचे जे पीसेस आहेत ना बघा, ते कडा थोड्याशा क्रॅक जातात ना, ते खाऊन पण झाले मुलांनी. मस्त मी एक कटिंग करून घेतलं. फक्त एकच गोष्ट नाही झाली बरोबर, ती म्हणजे शेप बरोबर नाही आला, पण टेस्टला एक नंबर झाली होती रेसिपी.
आणि थोडा एक 10 मिनटं ठेवलं की ते लगेच सुकून जातं. असे छानसे पीसेस आपण काढून घ्यायचे. थिकनेससुद्धा मी एकदम पातळ नाही ठेवलं आहे, कारण मार्केटमध्ये असतं ना तर ते थिकनेस मला बरोबर वाटतं. म्हणजे एक जरा जाड असतील तर खायला पण मज्जा येते. अगदी पातळ काय, पातळ केला तर क्वांटिटी जास्त होते, पण आपल्याला घरीच खायचे आहेत, आपल्याला काही डिस्ट्रीब्यूट करायचे नाही आहेत. तर मग बघा एकदम छान झाल्या होत्या. पटापट त्या खाली पण प्लास्टिकला तूप लावल्यामुळे त्या पटापट मोकळ्या होतात आणि छान अशा त्याला मी काही चांदीचा वरखं वगैरे लावला नव्हता, कारण चांदीचा काही तो वरखं नसतो, तो ॲल्युमिनियमचा असेल, आय डोंट नो. त्याच्यामुळे तो नव्हताच मला इथे अवेलेबल. मग मी असे त्याचे पीसेस करून घेतले मस्तपैकी आणि छान असे सजवले डिशमध्ये. आणि खरंच सिंपल रेसिपी आहे. रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळी अशा वेळेला करायला खरंच काही हरकत नाही आहे. मी ट्राय करून बघितली तर शेअर केली रेसिपी. एकदम छान झाली होती आणि मुलांना खरंच खूप आवडली. एकदा नक्की करून बघण्यासारखी रेसिपी आहे. काजू अगदी 2-3 इन्ग्रेडियंट लागतात. काजू पाहिजेत, साखर घरी अवेलेबल असतेच आपल्या, आणि थोडीशी मिल्क पावडर टाकायची आहे त्याच्यात. तरी अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, तर प्लीज एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अतिशय सॉफ्ट झाली होती, म्हणजे छान मस्त अगदी मार्केटसारखीच होती टेक्स्चर. पण थोडंसं मला असं वाटलं की थोडं अजून तिला ना मिक्सरमध्ये स्मूथनेस आलं असतं. तर दुसरी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये काजू थोडा वेळ भिजत घालतात आणि मग बनवतात. ती आपण नक्की ट्राय करून बघूया. ट्राय केली की मी ती तुमच्याबरोबर शेअर करायला विसरणार नाही. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. सगळ्या रेसिपीज बघा, चेक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.